श्री स्वामी समर्थ. आपण दरवर्षी ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो तो दिवस, पवित्र दिवस आता लवकरच येते आहे. तो दिवस म्हणजे आपल्या अक्कलकोटचे राजाधिराज परमदयाळू स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. ही साधी गोष्ट नाहीये. हा काळ साधा नाही. हा काळ आहे अक्कलकोटचे राजाधिराज दयाळू कृपाळू आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येणारे स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिनाचा पवित्र काळ. आपण ज्या दिवसाचा कित्येक दिवसापासून वाट बघत असतो, या दिवसासाठी आधीपासून तयारी करतात. अनेक भक्त या दिवसाची किती आतुरतेने वाट बघत असतात. हा दिवस म्हणजे ज्या दिवशी स्वामी समर्थ महाराज या पृथ्वीवर प्रगट होऊन भक्तांना दर्शन दिले, तो पवित्र दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. तर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन निमित्त आपल्याला 28 मार्च पासून ते 20 एप्रिल पर्यंत 21 पारायण करायचे आहे. 28 मार्चला जर आपण त्या दिवसापासून सुरुवात केली तर आपले 20 एप्रिल पर्यंत संपूर्ण 21 पारायण होणार आहे. सुरुवातीचा असा संकल्प करा की मी अमुक नावाचा आपलं नाव घेऊन स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत मी 21 पारायणाचा संकल्प करत आहे. हे स्वामी, माझ्या घरावर तुमची कृपा राहू द्या, मनातील चिंता दूर करा आणि मला सद्बुद्धी द्या, असे आपल्याला पारायण करायचे आहे. पारायण केल्याने काय होतात तर पारायण केल्याने आपल्या जीवनातील अनेक अडथळे, दुःख नाहीशी होतात. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. यासाठी आपण हे पारायण करत असतो. तर हे पारायण करण्यासाठी नियम, अटी सर्व आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 20 एप्रिलला शेवटचे आपल्याला पारायण करून त्याचे उद्यापन सुद्धा करायचे असतात. तर हे पारायण कसे करायचे? हे पारायण करायसाठी आपल्याला खूप काही करायचं नाही आहे. आपल्या घरी स्वामींचा फोटो असेल, मूर्ती असेल, तिथे आपण समोर बसून, खूप जागा असेल तर स्वामींचा फोटो ठेवून, दिवा लावून, त्यांना धूप दीप दाखवून आरती करून नैवेद्य दाखवावा. साखर, दूध, खीर, फळ किंवा साधी साखर ही जरी असली तरी चालते. महत्व भावनेला आहे. त्यानंतर आरती करावी. जय जय स्वामी समर्थ, नमः, कृपा करा स्वामी समर्थ महाराज, कृपा करा, अशी आरती प्रेमाने म्हणावी. आपल्याला जी कोणती स्वामींची आरती येतात ती आरती करू पारायणाला सुरुवात करायची आहे. स्वामी चरित्र सारामृत मधील 1 ते 21 अध्याय वाचून आपल्याला पारायण करायचे असतात. 1 ते 21 अध्यायाचे पठण म्हणजेच एक पारायण. असे आपल्याला सलग 21 दिवस पारायण करायचे असतात आणि 20 एप्रिलला शेवटचे 21 पारायण पूर्ण झाल्यावर छोटा उद्यापन करायचा असतात. स्वामींना खीर किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे. 5 किंवा 11 लोकांना प्रसाद द्यावा. शक्य असल्यास 20 तारखेला स्वामींचा प्रकट दिन आहे तर मंदिरामध्ये स्वामींच्या मठात जाऊन प्रसाद तो सर्वांना द्यायचा आहे, वाटायचा आहे. शक्य असल्यास एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान करायचे आहे त्या दिवशी. असे साध्या प्रकारे उद्यापन करायचे आहे. एखाद्या मुलाला घरी जेवण घालायचे आहे. या 21 दिवसात अनेकांना मनशांती, घरात समाधान, अडचणीमध्ये मार्ग, लग्न विवाह जमत नाही, स्वामींची अनुभूती मिळते. हे केल्याने पारायण म्हणजे फक्त वाचन नाही तर आपलं मन सुद्धा शुद्ध होते. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते. शुद्ध मन आपलं शुद्ध करण्यासाठी ही आपल्याला पारायण करायचे असतात. स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या हाकेला नेहमी धावून येतात. प्रकट दिनाच्या काळात केलेले पारायण विशेष फळ देणारे मानले जाते. कारण या दिवसामध्ये स्वामींचे जास्तीत जास्त आपल्या इच्छा पूर्ण करणार आहे. असे अक्कलकोटचे राजाधिराज स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताचे रक्षण करत असतात. यासाठी आपल्याला हा संकल्प घेऊन पारायण करायचे आहे. म्हटलं जातात स्वामी समर्थ महाराज जास्तीत जागृत असतात. म्हणून आपण या वेळेमध्ये जर हे पारायण केले तर त्याचा निश्चितच चांगले आपल्याला फळ मिळणार आहे. तर 28 मार्च पासून आपण संकल्प करून ज्या टाइमला आपल्याला जमतील, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, शक्य असेल तर सूर्योदयाच्या आधी आपल्याला अंघोळ करून, देवघर स्वच्छ करून, स्वामींच्या फोटो समोर, मूर्ती समोर एक तुपाचा दिवा, अगरबत्ती लावून पारायण वाचायला बसायचं आहे. पारायण करायला बसायचं आहे. स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात करताना सर्वात आधी स्वामी स्तवन एकदा म्हणायचे आहे आणि नंतर
पोथीमधील वाचन सुरू करायचे आहे. घाई नाही करायची, प्रत्येक शब्द प्रेमाने वाचायचा. नसेल काही कळत तरी एकदा तरी त्या त्या पाठावरून आपले बोट फिरवून वाचून घ्यायचे आहे. हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला लागतात. तर 28 मार्च ते 20 एप्रिल पर्यंत हा काळ 21 दिवसासाठी पूर्ण होणार आहे. किंवा पाडी संपल्यानंतर काही सुतक असेल, लग्न कार्य असेल, तर त्या दिवसाच्या नंतर सुरुवात करून मग 21, 22, 23, 24 मग कितीही दिवस लागो, कारण की आपण संकल्प घेतलेला असेल. संकल्पामध्ये असल्यास आपल्याला पारायण पूर्ण करून घ्यायचे आहे. 20च्या नंतर मग कितीही दिवस लागो, तेव्हापर्यंत आपल्याला पारायण करून घ्यायचे आहे. तर भक्तांनो, 21 दिवसात काहीतरी बदल जाणवतोच. मन हलके होते, झोप चांगली येते आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील. आपल्या मनातील फक्त इच्छा पूर्ण होण्यासाठीच नाही, तर सर्वात आधी म्हणजे आपले मन नक्की स्वच्छ होणार आहे. आपल्यामधील कितीतरी दोष कमी होणार आहे. यासाठी आपण हे पारायण करायचे आहे. आता यामध्ये आपल्याला नियम काय आहे? तर नियम म्हणजे आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे. मांसाहार पूर्ण या 21 दिवसामध्ये बंद. त्यानंतर दुसरा नियम म्हणजे बाहेरचं काहीही खायचं नाही आहे. जे घरी आपण स्वतः स्वयंपाक करून ठेवते तेच घरचं अन्न आपल्याला खायचं असतात. बाहेरचं पूर्णपणे बंद. किंवा घरामध्ये लहान मुलं आहे, पूर्ण शांतता आपल्याला तेव्हा मिळत नाही. बाळ रडतं, उठावं लागतं, दूध द्यावं लागते, काही हरकत नाही, पारायण थांबवा, बाळाला सांभाळा, पुन्हा येऊन जिथे थांबले असून तिथून सुरुवात करायची. काही दोष लागत नाही, कारण स्वामींना आईची धावपळ कळते. गर्भवती स्त्रीने खूप वेळ पाय दमडून बसता येत नाही, म्हणून खुर्चीवर बसून वाचू शकता, पाठ टेकवून खुर्चीवर बसून वाचू शकता, पाठ टेकवून. जसं शक्य असेल त्याप्रमाणे आपण पारायण करू शकतो. दररोज एक पूर्ण पारायण शक्य नसेल तर 2 भागात करा. सकाळी अर्धे वाचा आणि संध्याकाळी अर्धे वाचा, असं 2 भागामध्ये आपण पारायण संकल्प पूर्ण करू शकतो. किंवा सकाळी 7, दुपारी 7 आणि संध्याकाळी 7 अशा पद्धतीने एक पारायण एका दिवसामध्ये आपण पूर्ण करू शकतो. ज्या पद्धतीने आपल्याला जमतील त्या पद्धतीने आपल्याला पारायण करायची आहे. अखेरमध्ये काय, तर स्वामींची सेवा आपल्याला मनातून करायची आहे. किंवा ज्याला पारायण करणे शक्य होत नाही त्यांनी काय करावे, तर त्यांनी 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा किंवा तारक मंत्र 11 वेळेस म्हणावा. आपल्याला यातून जी सेवा शक्य असेल ती आपण सेवा करावी. 21 दिवस शक्य नसेल तर 11 दिवस करावे, किंवा 11ही दिवस शक्य नसेल तर 7 दिवसाची सेवा करावी. आपल्याला जी सेवा जमत असेल ती आपल्याला मनोभावे संकल्प करून ही सेवा करायची आहे. आणि संकल्पामध्ये असल्यानंतर आपल्याला संकल्प तुटू नये म्हणून पूर्ण संकल्प करून घ्यायचा आहे. लग्न आहे, काही कामासाठी आपल्याला बाहेर जायचं आहे, तर तो दिवस आपण सोडून त्याच्या दुसऱ्या दिवशी करू शकता. म्हणून त्याच्या आधीच काही आपल्याला काम असेल तर त्या आधीच सुरुवात करा, किंवा ते काम आपलं निपटवून त्याच्यानंतर सुरुवात करू शकता. रोज मोठा नियम नको, फक्त स्वच्छ मन ठेवा. कोणाशी खोटे बोलू नका, चांगले बोलून आपली भावना स्वच्छ ठेवून आपल्या तब्येतीची काळजी घेऊन आपल्याला सर्व हे करायचे आहे. पारायण म्हणजे काय, तर आपल्या मनातील दोष कमी होण्यासाठी, सर्वात आधी म्हणजे भीती असेल ती कमी होण्यासाठी. पारायण करताना काही चूक झाली तर काय होईल? सगळ्यात आधी एक गोष्ट मनात ठेवा, अक्कलकोटचे राजाधिराज दयाळू कृपाळू स्वामी समर्थ महाराज हे भक्तांना घाबरवणारे नाहीत, ते आधार देणारे आहेत. पारायण म्हणजे शिक्षा नाही तर प्रेमाने केलेली ही सेवा आहे. पारायण म्हणजे स्वामीच्या पोथीची किंवा चरित्राचे नियमित वाचन, मन लावून केलेले वाचन म्हणजे पारायण. कधी सुरू करायचे, तर कोणताही दिवस चालतो. गुरुवार पासून विशेष करायचे असेल तर तुम्ही तिथून करू शकता. तुम्हाला जो दिवस शक्य असेल त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता. सुरू करण्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि मन स्वच्छ ठेवून पारायणाला सुरुवात करायची आहे. किती दिवस करावे, तर काही जण हे पारायण करतात, काही 7 दिवस, काही 21 दिवस, तर काही 11 दिवस. आपल्याला ज्या पद्धतीने जमत असेल
पद्धतीने आपली क्षमता पाहून संकल्प करायचा आणि 21 दिवस पारायण करायचे असतील तर रोज एक पूर्ण वाचन करावे. एखाद्या दिवशी पूर्ण वाचता आले नाही तर 2 भागात करून थोडे थोडे वाचून घ्यायचे आहे. मासिक पाळीच्या दिवसात स्त्रियांनी पोथीला हात लावायचे नाही आहे. मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे आणि नंतर नव्याने 5 दिवस झाल्यानंतर सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पारायण करून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, पारायण करताना कोणतेही आपल्याला काळे कपडे कोणतेही घालून पारायण करायचे नाही आहे. काळा सोडून कोणताही कलर चालतात, पण काळा घालू नये. म्हणून यावर्षी फक्त उत्सव साजरा करू नका. मनापासून पारायण करा, नामस्मरण करा, स्वामींचा तारक मंत्राचे पाठ करा. घरामध्ये 11 वेळा जर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्राचा पाठ झाला तर घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा उरत नाही. तर आजपासून तयारीला सुरुवात करा. घर स्वच्छ करा, मन स्वच्छ करा आणि प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामींची कोणतीही सेवा केलेली कधीही वाया जात नाही असे म्हटले जाते. म्हणून आपल्याला जशा पद्धतीने शक्य असेल तशा पद्धतीने पारायण करायचे आहे. स्वामी समर्थ महाराजांची पोथी स्वामी चरित्र सारामृत घरी नसल्यास ती पारायणची पोथी मठामध्ये मिळतात. मठामधून घेऊन या किंवा मोबाईल वरती, YouTube वरती तुम्हाला संपूर्ण पारायणाचा पाठ मिळून जाणार. 28 मार्चच्या सकाळी पासून जर आपण सुरुवात केली तर नक्कीच 20 एप्रिल पर्यंत पूर्ण पारायण होणार आहे. आणि जर या काळामध्ये काही अडचण आल्या तर या वेळेमध्ये जर काही अडचणी आल्या तर अडचणीला मात करून आपल्याला हे पारायण करायचे आहे. कारण स्वामी समर्थ महाराज आई आहे आणि आई आपल्या भक्तांकडून नेहमीच पारायण करून घेत असतात. स्वामींना हात जोडायचे आहे, स्वामी माझ्याकडून संपूर्ण पारायण करून घ्या. एकाच वेळी पारायण करणे शक्य नाही झाले तर ज्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने जमतील, आज 7 अध्याय, उद्या 7 अध्याय, परवा 7 अध्याय असे एक पारायण करा. ज्या पद्धतीने तुम्हाला जमतील त्या पद्धतीने करा. लग्न असेल तर आधी लग्न निपटवून या, त्यानंतर पारायणाला सुरुवात करा. जेवढ्या दिवसाचा संकल्प घेतला आहे तेवढ्या दिवसामध्ये आपल्याला पारायण करायचे आहे. आजपासून शक्य नसेल होत, पाळी असेल तर पाळी होऊ द्या, त्याच्यानंतर पारायणाला सुरुवात करा. पण स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त नक्कीच पारायण आपल्याला करायचे आहे. घरामध्ये लहान बाळ असेल, अगदी लहान बाळ असेल, करू शकत नसेल तर रोज 3-3 अध्याय घेऊन असे सुद्धा पारायण करू शकता. संपूर्ण माहिती सांगण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. काही चुकी झाली असेल तर क्षमा असावी. माहिती आवडल्यास एक लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.